कॅनन आयज स्टेट आर्किओलॉजीचे ऑफिशियल येयलेली कित्याक लागून येयली? सो हांवें काल कंप्लेन केल्लें, सो आयज ती टीम येयलेली. सो तेणी आतां ते हांवें दाखयला कॅनन्स बॉल्स बीन पळया ते. सो तेणी सांगलां आतां एक ESIची ऑलरेडी ESIकूय कंप्लेन केल्ली. सो ते एक जॉयंट इन्स्पेक्शन घेवन कॉर्डिनेशन करून मागीर इन्फॉर्म करता म्हणला. सो कशें कितें फुडलो प्रोसेस करपाचो तो. तो आयज कितें म्हणलें इन्स्पेक्ट ते कॅनन्स बॉल्स आहा म्हणून सांगलेले. सो इट इज अहे अनएटेंडेड आहा. सो कितें तरी ताका प्रिकॉशन घेवंक जाय टू सेफगार्ड इट. सो ते आयज पळोवन गेला, ते फोटोग्राफ्स काडला कितले आहा ते मेजतले आनी मागीर डॉक्युमेंटेशन करता. आतां म्हणटा ते तांकां आयज कितें ESI ऑफिसर नासले कितें म्हणटा. सो ताका फाल्यां परवां कितें कॉर्डिनेट करून दे वील टेक अ डिसिजन लायक कशें व्हरपाचें तें. आनी तो पळय स्टेट मॉन्युमेंट आहा सांता मोनिका कॉन्व्हेंट, तेज्या बाबतींत तुवें हें केलां तांकां सांगलां की हांवें लेटराचेर मेन्शन केल्लें सेईंग दॅट इट इज इन द बफर झोन ऑफ स्टेट मॉन्युमेंट म्हणून. आतां की मेन कायदा बफर झोन मार्क जाल्लें ना. सो मार्क जावन तेणी सांगचें एरिया खंयचेर कितें आसा बफर झोनाची. सो ते विश्वजीत राणे आतां सांगलेलें बफर झोन मार्क करपाचो आहा म्हणून. सो स्टेट नॅशनलाचे 100 मिटर जितले इम्पॉर्टंट तितले स्टेटाचे म्हणून. सो हांव ते मागता बेगीनचे बेगीन नोटिफायड जावचें, कित्याक हे नोटिफायड ना म्हणून अशें प्रॉब्लम जाता. सो एटलीस्ट आनी फिजिकली मार्किंग जावचें ना. आतां आमकां खबर ना कितें आतां थिंगा एक रेड बोर्ड आहा तो कोवता प्रोहिबिटेड म्हणून. सो आफ्टर दॅट रेगुलेटेड वन ते कांयच कोवना. ते रेगुलेटेड एरिया इज कंट्रोल डेव्हलपमेंट. पण आतां चडशे मेवला आतां पळय आतां म्हणटा रेगुलेटरान परमिशन दिलें, पण तेन्ना एक्सवेशन केलें तें पावून येता की आर्टिफॅक्ट्स मेवले. सो एक्चुअली बेजिकली हे व्हडू आहा न्हू थिंगा एक्चुअली ती एटलीस्ट डावन पार्ट आहा थिंगा देर इज स्कोप फॉर जायतो स्कोप फॉर एक्सप्लोरेशन आहा. पूण ह्या म्हणटा हेसान खंय तरी करूंक जाय. सो ते केले आमकां जायते आर्टिफॅक्ट्स मेळटले. रिसर्च करून तांकां जायते मेळोंक शकता. आतां आसनल फॅक्टरी आली म्हणटा तेजे आसनलाचेर रिसर्च करूंक जाय कितें आसलें कितें ना ते डॉक्युमेंटेशन केल्यार मेळोंक शकता. जस्ट अनएटेंडेड सायट करूंक शकना. आनी बिटवीन दॅट झोन आहा न्हू ते एक पयलें की पयर संडे बॉल जालो कॅनन बॉल्स आसा म्हणून अजून सुद्दां तशेंच आसा. आतां ताका प्रोटेक्शन दिवपाक कोणी सेक्युरिटी कॉस्ट पुलीस आहा तो प्रोटेक्शन रावला काय खबर ना. एटलीस्ट पुलिशेन एक दवरूंक जाय थिंगा. इट इज नॅशनल ट्रेजर. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट आनी जायते आसूंक शकता. सो एक्चुअली एरिया कॉर्डन ऑफ जावन ही सील्ड जावंक जाय एरिया. आतां पळय पार्किंग पळयलां आमी पार्किंग चालू आहा हिंगा. सो एटलीस्ट खंय तरी सील्ड जावंक जायना. कित्याक अनएटेंडेड उरत जाल्यार कितले दीस जाले आतां एक 4-5 दीस. थर्सडे सावन इन्फॉर्म जाल्ले ते. थर्सडे जावन ट्यूजडे जालो. ऑलमोस्ट 6 days जाल्ले. सो म्हाका एक्चुअली बेगीनच्या बेगीन एटलीस्ट एक पोजिशनान घेवचें आनी फुडलो प्रोसेस तेणी मागीर करूंक जाता ते डॉक्युमेंटेशन कितें आहा. पूण एटलीस्ट एक कॅनन इजिली ते डॉक्युमेंट करून व्हरोंक जाता. ते म्हाका बेगीनच्या बेगीन व्हरचें. आनी सेकेंडली आमी रिक्वेस्ट करता आमच्या टुरिझम मिनिस्टराक हो प्रोजेक्ट ड्रॉप करा. इट इज नॉट फिजिबल ग्राउंड. वडगांव जावन हिस्टॉरिकल सिटी देर रायट जायते हिस्टॉरिकल हें आहा थिंगा आमचे वस्तू आहा. सो ते प्रोटेक्ट करूंक जाय आमी. सो आमकां हो इंटरप्रिटेशन सांडा हाडूं नाका. बेजीक एम्युनिटीज कितें ते दिया तुमी. वी डोंट ऑपोज वीट. पूण हो बिल्डींग आमकां नाका. आनी हे जाग्यार आतां आसनल जाग्यार तुमकां आतां मेवला आसनल आहली थिंगा जायते मेवलेले आहा. सो बेजिकली आतां स्टॉप करूंक जाय थिंगा. थरर रिसर्च जावंक जाय गरज. की हेजे फाटल्यान आहली ती बाकिया बरोबर थिंगा एक्चुअली ओल्डन डेज म्हणटाले ऑर्मूस म्हणून बोटी हिंगा वयताली हेका गल्फ कंट्रीज. सो थिंगा जायते रिसर्च आहा. आनी आख्खी फोर्टिफिकेशन वॉल आहा ती. सो हे एरियन तुवें हॉली प्रोजेक्ट हाडप ना. ती फोर्टिफिकेशन वॉल एटलीस्ट खंय तरी रिस्टोर करपाक करूंक जाय. हिंगा विजिबल आहा केदी व्हडली फुटबॉल. आतां तेजो DPRन पळय जाल्यार तितले ओपन स्पेस म्हणून सोडलेलो आहा. कित्याक लागून तांकां खबर आहा ते हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स म्हणून. पूण ते इम्पॉर्टन्स ते कन्जर्व करूंक सोदना. ते कन्जर्वेशन जावपाक जाय न्हू. यू कॅनॉट गेट अ न्यू स्ट्रक्चर ओवर देर. सो आतां आहा तोच मेंटेन करून तुमी आतां लँडस्केपींग करता कितें करूंक जाता. पूण तो प्रिजर्व करूंक जाय. आतां हांव ते उलयता ते प्रमाणे हिंगा पयलें हें डंपींग जाल्लें आहा. हेज्या अंडरनीथ देर आर चान्सीस ऑफ गेटींग मोर आर्टिफॅक्ट्स. ते खंय तरी रिसर्च जावंक जाय. तेणें सांगलां 3 म्हयने 3 वर्सां तरी लागतले का सोदतले म्हणल्यार. कित्याक ते सेंट अगस्टीन आहले तेन्ना तो हे जायते सोदून आतां अजून ते एक्सवेट करून माती आतां मातशें दिसला थिंगा मोन्युमेंट म्हणून. तशें जायते मोन्युमेंट आहा. फोर्ट वॉल आहा. फोर्ट वॉलाचें कांयच जायना. तुमी आतां कदंबा प्लेटर वचून पळय तर ते फोर्ट वॉल अजुनूय हॉर्स टेबल्स आहा. कितलेच हॉर्स टेबल्स आहा. विजिबल आहा बट इट इज नॉट प्रोटेक्टेड. अर्दे फोर्ट वॉल मोडलेली आहा. बिल्डिंगाक कन्स्ट्रक्शन येवन तेणी मोडलेली आहा. सो हें तरी कोणी स्टॉप जाय. आमी जायते वेळी रेज केलो पूण अजुनूय ताका लिगल नोटिफिकेशन मेळूना ताका. लिगलिटी मेळूना ताका. सो आतां कदंबा पासून म्हणटात थिंगा वचून बॅटल फील्ड म्हणटा. पूण आतां सगळी थिंगा बिल्डिंगे येयला. सो हॉले रिसर्च जावंक जाय. हांव म्हणटा गोवोरमेंटान आतां तेंची म्हणटा हेरिटेज पॉलिसी येतली तितून हॉले स्कोप आसूंक जाय फॉर एक्सप्लोरींग द ओल्ड गोवा. कित्याक जायते अनडिस्क्लोज सायट आहा विच आर नॉट नोन टू द पब्लीक. सो हांव म्हणटा एक्सप्लोरर आहा मे बी ESI मे बी स्टेट गोवोरमेंटान तिणी हे स्कोप ओपन दवरूंक जाय. आनी दे हॅव टू रिसर्च. आहा आमकां 14-15-21 मोन्युमेंट्स घेवन बसोंक उपकारना. वी हॅव टू स्कोप एक्सप्लोर फॉर द मोर मोन्युमेंट. ते जायते आतां केन्ना आतां दवरला टेंटेटीव डेट बा दिल्या जॉयंट इन्स्पेक्शन ते कॉर्डिनेट करून सांगता म्हणून सांगलां म्हाका केन्ना ते. सो ते हेच पळय तांकां एटलीस्ट सांगलें तुमी कॅनन्स बॉल तरी तो प्रोटेक्ट करा म्हणून पयलें. सो एटलीस्ट तुमच्या पोजिशनान घेया कोण मे बी स्टेट आर्किओलॉजी वो मे ESI कोणें तरी घेया म्हणून. कित्याक इट इज टू लेट. आतां कितले दीस जाले डॉक्युमेंट करता मेन टायम ते कोण व्हरो जाल्यार कोण रिस्पॉन्सिबिलिटी घेतलो. हांव म्हाका त्या गोवोरमेंटान एक पुलीस तरी डिप्लॉय करून दवरचो थिंगा.
ॲटलिस्ट बिफोर टील ते पोझिशनान घेऊ. सो जस्ट आता ते बेश्टे आहले सायट विजीट करून ताका दाखोवपा आयले. सो मागीर ऑफिशियली विथ ASI कॉर्डिनेट करून आनी एक इन्स्पेक्शन घेता म्हणून सांगला ते पोझिशनान घेवपाक. कोण पोझिशन घेतले ते मे बी ASI मे बी स्टेट गव्हर्मेंट घेतले. सो हांव म्हाका तांचे बेगीनचे बेगीन ते पोझिशनान घेवचे पयलीं आनी सायट सील करून तेणी तेंचो रिसर्च स्टार्ट करचो एक्सप्लोरींग. थँक्यू.